कॉन्फिस्केशन प्रोसिडिंग म्हणजे जप्ती प्रक्रिया म्हणजे नेमके काय असते? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. जप्ती प्रक्रिया म्हणजे कायदेशीररित्या मालमत्ता, माल किंवा वित्तीय साधने सरकारकडून जप्त करण्याची प्रक्रिया. याला जप्ती प्रक्रिया असे म्हटले जाते. ही प्रक्रिया विविध कायद्यानुसार केली जाते, जसे की आयकर कायदा, तस्करी प्रतिबंधक कायदा, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, ज्याला PMLA असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता NDPS ॲक्ट या कायद्याखाली जप्ती प्रक्रिया केली जाते. ही जप्ती प्रक्रिया का केली जाते? तर बेकायदेशीर मालमत्ता एखादी असेल, जर ती मालमत्ता अनधिकृत किंवा अवैध मार्गाने मिळवलेली असेल, उदाहरणार्थ काळा पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा, तस्करी ज्याला स्मगलिंग असे म्हटले जाते, त्या स्मगलिंगद्वारे अवैध वस्तू जसे की ड्रग्ज, सोने, विदेशी चलन यांची जप्ती केली जाते. आर्थिक गुन्हे, एखाद्याने कर चुकवेगिरी केलेली असेल, बँक फसवणूक किंवा आर्थिक गैरव्यवहार केलेले असतील तर जप्ती केली जाते. अवैध व्यवसाय किंवा मालकी हक्क याबाबत सरकारने निषिद्ध केलेल्या मालमत्तेचा बेकायदेशीर वापर केलेला असल्यास जप्ती प्रक्रिया केली जाते. आतंकवाद व गुन्हेगारी कृत्ये, जर कोणतीही मालमत्ता दहशतवादी कारवायासाठी वापरली जात असेल तरीसुद्धा ही जप्तीची प्रक्रिया केली जाते. जप्तीची प्रक्रिया करीत असताना म्हणजेच सीझर ऑर्डर करीत असताना सक्षम प्राधिकरण म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो, कस्टम्स असो, पोलीस असो किंवा जिल्हाधिकारी असो, हे संशयित मालमत्तेचा ताबा घेतात. तो ताबा घेण्यापूर्वी ती मालमत्ता ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे त्या व्यक्तीला कारणे दाखवा नोटीस काढली जाते. त्या व्यक्तीला म्हणणे देण्याची संधी दिली जाते व त्यानंतर त्यावर योग्य तो आदेश केला जातो. ती मालमत्ता अनधिकृत मार्गाने मिळवलेली असेल किंवा गुन्ह्यामध्ये वापरलेली असेल किंवा एखादा प्रतिबंधित गुन्हा केलेला असेल त्यामध्ये वापरलेली असेल तर जप्ती प्रक्रिया केली जाते. एखादी मालमत्ता जप्ती केल्यानंतर आपण त्या आदेशाच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. जर मालमत्ता कायदेशीररित्या कमावलेली असल्यास व तसे सिद्ध केलेले असल्यास ती मालमत्ता परतसुद्धा मिळू शकते, अन्यथा ती सरकारच्या ताब्यात जाते. सरकारने ती मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्या मालमत्तेचा लिलाव किंवा सार्वजनिक उपयोगासाठी हस्तांतरण केले जाते. कॉन्फिस्केशन प्रोसिडिंग म्हणजे जप्ती प्रक्रिया ही कायदेशीर आणि प्रशासनिक प्रक्रियांचा भाग असून तो गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केला जातो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.